छवी मला ना असं वाटायला लागलंय की आपण ना कुठल्या तरी रोड ट्रिपला वगैरे आलोय. आज मला एक गोष्ट कळली. मी या घरासाठी घरातल्या सगळ्यांसाठी कितीही काही केलं ना तरी संशयाची सुई कायम माझ्यावर असणार. गुन्हेगार असल्याचा शिक्काचा सहजासहजी पुसता नाही येणार. देवी आई, अगं या घरात कोणाला सावरू, कोणावर विश्वास ठेवू मला ना काही कळतच नाही. देवी आई, नको का इतकी परीक्षा घेऊ माझी. भैयाजी चष्मा विसरला होतात घरी, तूच द्यायला आले. कशी आहेस ग तू? आता काही इथे वाचायला आले का मी? सॉरी अरे सॉरी सॉरी सॉरी. आवाज तर इथूनच ऐकला होता मी. कोणीच कसं नाही रूम मध्ये. हॅलो, शांभवी, शांभवी, काय झालं ग तुला? पण ते सगळं जाऊ दे, आधी तू एक चांगली बातमी ऐक. आज ऑफिसमध्ये साकेतने अनिकेतची जी काही चंपी केलेली आहे सगळ्यांसमोर त्यांनी त्याची खरडपट्टी काढली अक्षरशः. आणि अनिकेत बिचारा थोडा वेळ थांबला ऑफिसमध्ये, नंतर छवी सोबत निघून गेला. चला निदान एक गोष्ट तरी आपल्या मनासारखी झाली. येस. ए शांभवी, काय ग आउट हाऊसला कुलूप आहे. छवी आणि अनिकेत आले नाहीयेत, कुठे गेले असतील? गेले असतील कुठेतरी बाहेर, आपल्याला काय करायचंय? म्हणजे ते दोघं घरी आले नाहीयेत? नाही, ते दोघही अजूनही घरी आले नाहीयेत, म्हणून तर विचारलं गेले कुठे. या दोघांचा माज काय अजून उतरलेला नाहीये. ते नक्की काहीतरी नवीन प्रॉब्लेम क्रिएट करणार. काय करणार ते? आहे का काही हातात त्यांच्या? त्यांच्या हातात जरी काही नसलं ना मोरू काका, तरी त्यांच्या डोक्यात बरंच काही शिजत असतं. अनिकेत खूप हट्टी आहे आणि त्यात साकेतने आता त्याचा अपमान केलाय म्हटल्यानंतर आणखीन जिद्दीने सगळ्या गोष्टींचा शोध घेणार, जे आपल्यासाठी खूप घातक आहे. काय असेल पुढची खेळी? तेच तर शोधायचंय. दोघांच्या डोक्यात काहीतरी शिजतंय, याचा शोध ताबडतोब लावायला हवा. हो, पण त्यांना शोधणार कसं? आणि आपल्याला कसं कळणार ते काय करतायत ते? मी तोच विचार करते. आउट हाऊसला कुलूप आहे, ते दोघं ऑफिसमध्येही नाहीयेत, याचा अर्थ काहीतरी प्लॅन करतायत ते. छवी सरळच जाऊ द्या. गणेश काय गणेश? गणेश खाऊया ना. हे ऐक ना, काही असं गणेश वगैरे खायचं नाहीये आपण आता. छवी काय करतेस? गाडी का थांबवतेस यार? आणखी 40 मिनिटात आपल्याला कर्जतला पोहोचायला. हा, आपल्याला ना अंधार पडायच्या आधी घरी पण यायचंय आणि तिकडे पण सगळी शोधाशोध करायला खूप वेळ जाणार आहे आपल्या. ऐक माझं, कणीस बिणीस नंतर. चल गाडी काढ, चल 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 चल. ऐक ना फिरंग्या, दरवेळी काय तुझं? तुला ना आयुष्यात सगळ्यांसाठी वेळ आहे, पण मी कधी म्हटलं की मला हे खायचंय तुझ्याकडे अजिबातच वेळ नसतो. आर यू क्रेझी? काय बोलतेस ग? मग काय, मी जरा काही खायला मागितलं की जगावर संकट आलंय असं बघतोस माझ्याकडे. ऐक ना दुश्मन दुश्मन, तू ना कणीस खा पण प्लीज. माझं डोकं नको खाऊस. ओके, चल 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 चल. हे मला काय वाटतंय ताई, 2 कणीस द्याल? ए, 2 म्हणजे तू पण खाणार आहेस? ऑब्विसली. मग मगाशी उगाच थोडे नाटकं करत होतास. ते द्या, 2 कणीस द्या. एकच उरलंय ताई, 2 नाहीयेत. एकच आहे? चालेल, एक तर एक द्या मग. हो, किती झाले याचे? 20 रुपये. अच्छा, ओके. ऑनलाईन चालेल ना? नाही साहेब, ऑनलाईन नाहीये. बरं, एक्सिलेंट. कॅश बघतो.
काकू हे घ्या. रंग्या हो. अरे कधीतरी पैसे ठेवत जायचे सोबत. कॅश पण पाहिजे ना. सगळे जण ऑनलाईन व्यवहार नाही करत. आणि इमर्जन्सीसाठी असली पाहिजे सोबत. बरं मला सांग, तुझा जर का उद्या फोनच बंद पडला तर काय करशील? ऐक ना, असं नाही, असं हे सगळे जे तू सांगतेस ना, हे असं कधीतरीच होतं, कधीतरी. ओके. हा पण होतं ना, होतं ते महत्वाचं आहे. आणि कसं आहे, जेव्हा ऑनलाईन पेमेंट अवेलेबल नसतं तेव्हा डिजिटल श्रीमंती 2 मिनिटात रस्त्यावर येते. हे घ्या. ए दुश्मन ऐक ना, मी ना नेक्स्ट टाइम पासून टूल किट, फर्स्ट एड किट, पंचर किट आणि छवीला खाण्यापिण्यासाठी लागणारे 2-3 हजार रुपये कॅश सगळं माझ्या सोबत ठेवत जाणार. ओके ओके. परफेक्ट. एकच आहे. थांब, दे काय दे. ठीक आहे, खा मग तू. ठीक आहे, चल घे तू खा. नाही कशाला, तू खा. अरे चल तू खा ना. सांगते ना मी, तू खा. मी म्हणतोय ना, चल तू खा. अहो भांडू नका. असं करा, नवरा बायको आहात ना तर वाटून खा ना. लाजू नका, खा खा. घे, शेअर करूया. ओके. ओ काकू, हे काय? असं कोरडं कणीच खायचं? तुम्ही तिखट, मीठ, मसाला, लिंबू काहीच नाही लावलंय. हे लावून दे ना. ऐक ना, काही गरज नाहीये त्याची. अगं ते लिंबू कसे आपल्याला काय माहिती, आणि मसाले बघ सगळे ओळख त्यांचे. तुला कळतंय का काय कुठला? ऐक ना, तुझं हे हायजीन जरा बाजूला ठेव. कणीस असंच खायचं असतं. मस्त त्यावर तिखट, मीठ, असं लिंबू पिळायचं. वाव, काय मस्त लागतं माहितीये तुला ना काकू. ऐक ना. अहो भांडू नका, मी असं करते. नाही ऐका ना, ऐका मी काय म्हणते, तुम्ही काही करू नका. ते कळतं का कशाला? हे बघा, हे जसं आहे ना तसं उत्तम आहे, मस्त आहे, कमाल आहे. ऐक ना, मी तू ऐक माझं, तू ऐक ना. नको हे नको. अगं ऐक तू माझं. नाही नको, नाही ते का छवी, नको ना. कशाला? मी सांगते ना तुला काकू, एकदा मला करू. अरे तू तिखट मीठ लावून द्यायचं. अहो भांडू नका, मी असं करते, अर्ध्या भागाला मसाला लावते आणि अर्ध तसंच ठेवते. काय साहेब? ऍक्च्युअली गुड आयडिया. हा. द्या तुम्ही ते तसं अर्ध करून हा. द्या. या चालेल. हा थँक्यू. घे तू का? नाही तू खा. नाही तू आधी तुझं संपव, मग मी खातो. नाही नको, तू खा ना आधी, मग मी खाते. बरोबर. ओके, आपण एक घास खाऊया. ओके ठीक आहे, थँक्यू. खा तू, खा आधी. हो. मला वेगळं. हे पण जास्त वेळ. मला जास्त. अहो एक शहाळं 2 स्ट्रॉनी 2 जण पिताला पाहिलं होतं, पण आज एक कणीस 2 जण खात आहेत. छान आहे हो जोडी तुमची. ऐक ना, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. तू का? सो इथून इकडे तुझं आहे. करेक्ट आहे, पण ते खाऊ नको इकडे. तू प्लीज नीट. नाही, मी माझ्याच पोर्शनचं खाल्लंय. नाही तू इथून आता एवढं बघ सगळं माझं. नाही ऐक, तेवढं सांगतो तेवढं ऐक. इकडे तुझं, इकडे माझंच होतं, तुझं खा. नीट खा, नीट घे नीट. आपलं हे माझं हे. कियारा, एक काम होतं तुझ्याकडे, करशील का? हा बोल ना, काय झालं? अनिकेतला फोन लावशील प्लीज? कशाला? नाही त्याचं काय अगं, मीच केला असता त्याला फोन. त्याला आवडणार नाही मी फोन केलेला. दोघं अगं अजून घरी आले नाहीयेत. बाई आजी पण मगाशी खूप काळजीने विचारत होत्या, छवी आणि अनिकेत घरी आले का ग? कुठे कळलं तर बरं होईल म्हणून म्हणलं तूच फोन लावतेस.
ठीक आहे, एक मिनिट. केवचा फोन. हा केव बोल ना. हा छविताई, कुठे आहात तुम्ही? नाही, तू घरी कुलूप आहे म्हणून सगळे विचारत होते. आम्ही बाहेर आलोय कर्जतला. एक काम होतं त्यासाठी. कर्जत? हो, आम्ही येऊ घरी. थोडा उशीर होईल यायला आम्हाला. बाई आजींनी विचारलं ना? हो हो, मला माहित होतं. ती बोलत जरी नसली तरी पण तिला काळजी आहे आमची. आम्ही 2 तासात पोचू. बरं बरं, ठीक आहे, या सांभाळ. बाय. हो हो हो, ओके. काय ग? अगं वहिनी, ते कर्जतला गेलेत कामासाठी. 2 तासात येतील म्हणाले. तू बायाजीला पण सांगा. बरं वहिनी, मी ना रूम मध्ये जाऊन बसते. मला खूप नोट्स काढायचे. ठीक आहे? बरं बरं, ठीक आहे. थँक्यू. बाय. कर्जत. कर्जतला काय करते तू? कर्जत. कर्जतला तर दी बोल ना. ऐक, तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. छवी आणि अनिकेत कर्जत मध्ये आहेत. कर्जतला का गेलेत ते? हे मला कळलं असतं तो तुला फोन केला असता का? ऐक, तिथे आपलं जुनं घर आहे. ते तिथे पोहोचले तर खूप मोठी गडबड होईल. आपल्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी त्यांना कळतील. मग आता काय करायचंय? मग आता मी सांगते तसं कर. मी तुला छवीच्या स्कूटरचा नंबर पाठवते आणि दोघांचे फोटो पाठवते. तिथल्या तुझ्या माणसांना हे डिटेल्स दे आणि त्यांना म्हणावं, त्यांना आडवा पुढे जाऊ देऊ नका, काहीही झालं तरी. आणि त्यांनी नाही ऐकलं तर दी? कामिनी, ते परत आले नाही पाहिजेत. छवी, तुला असं वाटत असेल की तू वाटेल तसं वागू शकतेस, पण तसं नाहीये. मी तुझं वागणं खोडून काढूच शकते. माझ्या विरोधात तू कधीच पुरावे शोधू शकणार नाहीस, कारण त्याआधीच मी तुझा खेळ संपवेन. अरे 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 यार, अरे काय झालं? अरे गाडी सुरू होत नाही. बघ एकदा परत. काय झालं? यार काय झालं अचानक? एक सेकंड उतर उतर उतर, एक सेकंड. काय झालं? काय माहिती. थांब. बाजूला बाजूला. होते? अरे यार, नाही होते. यार नाही होते. आता यार काय झालं आता हिला? सी म्हणून म्हणत होतो की आपण स्कूटरने एवढ्या लांब नको जायला, पण नाही, तू ऐकतच नाहीस ना माझं. तू आता मला लेक्चर देणार आहेस का? ऐक, आपण एक काम करूया. मी गाडीवर बसते, तू धक्का दे मागून आणि मी बघते ना चालू होते का गाडी. ए शानी आहेस ग? म्हणजे तू मस्त महाराणीसारखी बसणार आणि मी धक्का देणार? नाही 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 नाही, असं नाही चालणार. पण बघूयात ना कुठे गॅरेज वगैरे मिळतंय का, बघूयात. चल चल चल, धक्का दे, चल. फिरंग्या, तू आता असं वागणार माझ्यासोबत? ए ए ए
हे असं बेबी फेस काय करतेस ग? हा नाही म्हणजे तुम्हाला बायकांना माहिती आहे ना, आपण असा बेबी फेस केला, जरा आवाज बारीक केला की तुमचे नवरे तुमचं ऐकणारच, ते मेल्ट होणार. हे माहिती आहे ना तुम्हाला, म्हणून असं करता तुम्ही. तू तुला बस 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 बस. चल घे पायवर घे. हा? चल. ते हेच दोन्ही आहेत का? हो हो. चला पकडा त्यांना. काय आलं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही असे अचानक आमच्या पुढे आलात म्हणून म्हणलं. हा आधीच गाडी बंद पडली आमची, असे अचानक आलात, लागलं असतं. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? गाडी बिघडली आहे का? बरं मी काय मदत करू शकतो का? गाडी आहे बघा आपल्याकडे. नाही 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 नको, फिरून घ्या. आपण जाऊ पुढे, गाडी ढकलत नेऊ. गॅरेज असेल कुठेतरी. हा चल 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 चल. हा चालेल, ठीक आहे, चालत. हा चल. ओ साहेब, सांगितल्याला समजत नाही का? स्पेशल गाडी आहे म्हणून. अहो मदत करतोय तुम्हाला, कळत नाही? मी सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? तुला सांगितलं ना तुझी मदत नकोय म्हणून. चल बाजूला. हा फिरून घ्या फिरून घ्या फिरून घ्या. नाही इकडे. अरे नको ना उगाच वाद. हा कशाला मारामारी करायची, ठीक आहे. आपण जाऊया. चल चल. चल. पाहिलं असं का बघतोयस तू? हा अवतार तुझा आज पहिल्यांदाच बघितला ना मी. बापरे, माझ्या बायकोला असं शूरवीर होत आहे तर हे माहिती नव्हतं मला. नाईस, व्हेरी नाईस. इथून पुढे मी पण जरा तुझ्याशी असं सांभाळूनच भांडण वगैरे करायला हवं, नाहीतर तू पण माझी अशीच अवस्था करशील. हे काय? हो का? डेमो हवाय तुला? नको. हा? अशा दोन ठेवून ए, येईन ए, ना? काय बोलतेस? नको 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 हो ना? नको. चल धक्का मार गाडीला. ए, ते तर ऑलरेडी देतच होतो ना चल, मी. हा देतोय लवकर. देतोय. हा दी बोल ना. बोलताय काय बोलताय? दिलेल्या कामाचं काय झालं? अडवलं की नाही त्या दोघांना? ॲक्च्युली दी मी ज्या माणसांना हे काम दिलं होतं ना त्यातल्या एका माणसाला मी कॉल केला होता, पण अगं त्या माणसाने छवी आणि अनिकेतला अडवलं पण होतं. मग पुढे काय? मग अगं त्या 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 छवी आणि अनिकेतने त्या तिघांना झोडून काढलं आणि त्यांनाच पळवून लावलं. काय? मी तरी काय करू आता? अगं, बावळट मुली, तू जीव दे जीव. असले कसले लेचेपेचे गुंड निमलेत ग? हा एक काम त्यांना धड जमलं नाही. तुलाही सांगितलं होतं, तुलाही काही जमलं नाही. तू खरंच कुठलंच काम करण्याच्या लायकीचे नाहीयेस. तू काही उपयोग नाहीये तुझा. दी ऐक ना, मला काय माहिती होतं ते गुंडे. हॅलो दी. काय करू मी या मूर्ख मुलीच? त्याचा राजनाथ कुठे उलटलाय देवालाच माहिती. त्याचाही फोन लागत नाहीये. वेळेला एक माणूस माझ्या कमी येत नाही. सगळ्यांना फक्त पैसे पाहिजेत, पैसे. तेव्हाच अनिकेतला मारलं असतं तर. शांभवी, शांभवी, भैयाजी तुम्ही?
अगं एकटीच काय बडबड करत होती? जेवायचं नाही तुला? वत्साने सांगत होती तू जेवली नाहीस म्हणून. चल जेवायला चल. आईची खूप आठवण आली मला. तुम्ही एकदम मगाशी संशय घेतलात ना माझ्यावर, मला वाईट वाटलं. स्वतःच्या आईशी मी असं खोटं नाही वागत. अगं सहज विचारलं मी, एवढं मनाला काय लावून घेतेस? चल चुकलं माझं, कळलं? चल जेवायला चल. असं नाही प्लीज, तुम्ही असं नका ना बोलू. बाईची मला तुमच्याशिवाय कोण आहे अगं? फक्त संशय नका नाही घेऊ माझ्यावर. ओके चल, जेवणाला राग नाही करायचा. चल जेवायला चल. चल चल चल. दादा जरा लवकर करा, कारण आम्हाला ना कर्जतला जायचंय पुढे. हो हा जरा लवकर प्लीज. असं छवी, मला ना असं वाटायला लागलंय की आपण ना कुठल्या तरी रोड ट्रिपला वगैरे आलोय. ते म्हणजे बघ ना, आपण दोघं मस्त स्कूटीवरच काय फिरतोय, नंतर एक भुट्टा काय शेअर करतोय, नंतर ते सिनेमात नाही का अचानक असे गुंड वगैरे येतात समोर आणि मग आपण त्यांच्याबरोबर मारामारी काय करतोय, आणि आता आता इथे गॅरेज मध्ये बसलोय शेकोटीवर हात शेकत. वाव, व्हॉट इव्हनिंग. आणि हा एक विसरलोच, एका महाराणीला स्कूटीवर बसून धक्का देत इथपर्यंत पण आणलंय. बाप रे बाप.